महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना या ठिकाणी नमस्कार. लाडक्या बहिणींनो, खूप दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत नव्हते. काहीतरी टेक्निकल कारणामुळे व्हिडिओ टाकायला मला पॉसिबल झालेलं नाही. परंतु लाडक्या बहिणीविषयी अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ 4 ते 5 मिनटं बघायचा आहे. खूप महत्त्वाची अशी दमदार अशी अपडेट या ठिकाणी घेऊन आलेलो आहे मी. आपल्या चॅनलवरती बऱ्याच दिवसांपूर्वी व्हिडिओ टाकत होतो, परंतु काहीतरी टेक्निकल इश्यू आल्यामुळे आपल्याला व्हिडिओ टाकणं पॉसिबल झालेलं नव्हतं मला. परंतु आता इथून पुढे तुम्हाला डेली व्हिडिओ येत जातील. तरी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लाडक्या बहिणींनो, अशी महत्त्वाची अपडेट आलेली आहे की आता 13वा हप्ता तर तुम्हाला पडलेला आहे. जून महिन्याचा 13वा हप्ता तुमच्या अकाउंटवरती आलेला आहे, परंतु अजून देखील ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमच्या अकाउंटवरती आलेला नाही. या महिन्यात तर गणेश उत्सवाचा सण आहे, त्या निमित्ताने हे पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत. मी पाठीमागचे हप्ते तुम्हाला सांगितलेले होते की फिक्स या तारखेला पडणार आहेत. मग हमखास हप्ते 100% त्या हप्ते त्या तारखेला पडलेले होते. परंतु आता इथून पुढे आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार अकाउंटवरती असा प्रश्न आता लाडक्या बहिणींचा आहे. तर लाडक्या बहिणी, तुम्हाला कसलीही काळजी करायची गरज नाही. अतिशय महत्त्वाची अपडेट आहे 14व्या हप्त्याबद्दल. 14वा हप्ता ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता आहे. तो हप्ता तुमच्या अकाउंटवरती कधी येणार हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या सांगणार आहे. आता ऑगस्ट महिना संपायला देखील 4 ते 5 दिवस राहिलेले आहेत, तरी देखील हप्ता अजून महिलांच्या अकाउंटवरती आलेला नाही. मग ते हप्ता जर तुमच्या अकाउंटवरती तुम्हाला हवा असेल तर ते तुम्हाला 2 काम करायचे. ते 2 काम देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या पाहणार आहे. ते जर दोन कामे जर तुम्ही केले नसतील तर लवकरात लवकर जाऊन करा, तरच पैसे तुमच्या अकाउंटवरती येऊ शकतात, अन्यथा उशीर देखील होऊ शकतो. अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. अपडेट पाहण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या. आता बघा लाडक्या बहिणींनो, अपडेट अशी आलेली तुम्ही बघू शकता या ठिकाणी. राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगलीच पसंती उतरलेली आहे. या योजनेअंतर्गत लाखो महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात, यात काहीही शंका नाही. परंतु सरकारची छाननी प्रक्रिया सुरू असल्यामुळे हे हप्ते टाकायला सरकारला उशीर झाला. त्यामध्ये छाननी प्रक्रियेमध्ये बऱ्याच महिला या ठिकाणी अपात्र देखील झालेल्या आहेत. मग अपात्र महिलांना इथून पुढे हप्ते भेटणारे नाहीत. त्यांना 12 हप्ते पडलेले आहेत. जून महिन्यापर्यंत त्यांना हप्ते पडलेले आहेत, परंतु जून महिन्याच्या समोर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता या ठिकाणी पडणारा नाही. आता बघू शकता, मात्र यामध्ये अनेक बोगस नावे या ठिकाणी समोर आलेली आहेत. त्यामुळे छाननी प्रक्रिया सुरू केली होती आणि त्याच छाननी प्रक्रियेच्याद्वारे या ठिकाणी बोगस नावे वगळण्यात आलेली आहेत. त्यामुळे तुम्हाला हप्ते पडण्यास उशीर होत आहे. लाडक्या बहिणींनो, खूप महत्त्वाची अशी अपडेट आहे. तुम्ही अपडेट शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला हमखास सांगू शकतो की 14वा हप्ता हा 100% या तारखेला भेटणार म्हणजे भेटणार. त्यापूर्वी तुम्हाला 2 कामे करायचे आहेत. ते 2 कामे मी तुम्हाला या ठिकाणी सविस्तररित्या सांगतो. आता बघा, ते 2 कामे कोणते आहेत? तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकशी तुम्हाला लिंक करायचं आहे. जोपर्यंत तुम्ही तुमचं आधार कार्ड हे तुम्ही तुमच्या बँकशी लिंक नाही करत, तोपर्यंत या ठिकाणी पैसे पडणारे नाहीत. खूप महत्त्वाची अपडेट आहे. KYC करून घ्यायची आहे. KYC जोपर्यंत तुम्ही करणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला पैसे पडायला उशीर देखील होऊ शकतो. काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे. सर्व कामे सोडा आणि लवकरात लवकर जाऊन तुम्ही KYC कंप्लीट करा. जोपर्यंत तुम्ही KYC करणार नाही तोपर्यंत या ठिकाणी तुम्हाला एकही हप्ता भेटणारा नाही. आता बघा, दुसरी महत्त्वाची अपडेट अशी आहे, तुमचा जो नंबर आहे, तुमचा जर मोबाईल नंबर आहे, मोबाईल नंबरशी तुम्हाला तुमचं आधार कार्ड लिंक करायचं आहे, अपडेट करायचं आहे. हे 2 कामे तुम्ही लवकरात लवकर केले तर पैसे या ठिकाणी तुम्हाला लवकर भेटू शकतात, यात काही शंका नाही. आता बघा, पुढील अपडेट अशी आहे. पुढील अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर फटाफट आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. आता बघू शकता, यामुळे राज्य शासनाकडून ही नाव वगळण्याचे काम सुरू आहे. ते वगळण्याचे काम छाननी प्रक्रियेद्वारे सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी सरकारला पैसे टाकायला उशीर होत आहे. आता त्यामध्ये बऱ्याच महिला या ठिकाणी वगळण्यात आलेल्या आहेत. कोणकोणत्या महिला वगळण्यात आले? ज्या महिला सरकारी कर्मचारी आहेत अशा देखील महिला या ठिकाणी वगळण्यात आले. ज्या महिलांच्या नावावरती 4 चाकी वाहन आहे, शेतकरी महिला असतील तर त्यांच्या नावावरती ट्रॅक्टर असतं, ट्रॅक्टर वगळता इतर कोणतेही वाहन तुमच्या नावावरती असेल तर तुम्हाला वगळण्यात आलेलं आहे. आणि तुमचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांहून कमी पाहिजे. 2.5 लाखांहून कमी असेल तर या ठिकाणी तुम्हाला पैसे भेटून जातील, यात काही शंका नाही. आता बघा, यातच आता या योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांपैकी 26 लाख महिलांना सूक्ष्म छाननी सुरू करण्यात आलेली आहे. आता 26 लाख महिला या ठिकाणी उरलेल्या आहेत. मग त्यात देखील उरलेल्या महिलांच्या अर्जामध्ये सुद्धा या ठिकाणी सरकार पडताळणी करत आहे. खूप स्ट्रिक्ट या ठिकाणी ही छाननी प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये जर तुम्ही वगळले असाल आणि तुम्हाला हप्ते येत नसतील तर तुम्ही कमेंट करा की दादा आम्ही वगळलो आहोत. तुम्हाला तिथून पुढे काय करायचं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही या व्हिडिओमध्ये कमेंट करा की पुढे काय करायचं आहे. आता बघा, बाबतची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी एक्स ट्विटरद्वारे दिलेली आहे. त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरती त्यांनी ही पोस्ट केलेली होती. आता बघा, पुढील अपडेट अशी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत
ज्या महिलांना ज्या महिला निकषांनुसार पात्र ठरल्याचे दिसून येत असल्याने ही छाननी केली जात आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यात अपात्र महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचे तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे या ठिकाणी छाननी प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र बघा, या संदर्भात माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने जी प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली आहे त्यानुसार राज्यातील 26 लाख महिलांना पात्र असल्याचे दिसून येत आहे. मग आता या 26 लाख महिला पात्र तर आहेत. पात्र महिलांना परत या ठिकाणी छाननी प्रक्रिया सुरू आहे. त्या छाननी प्रक्रियेमध्ये जर तुमचे डॉक्युमेंट वगैरे काहीतरी फ्रॉड असेल तर तुम्ही परत या ठिकाणी अपात्र होणार आहात. आता बऱ्याच महिलांचा प्रश्न असा देखील आहे की दादा, आम्ही 12 हप्ते घेतलेले आहेत. जून महिन्यापर्यंत 12 हप्ते आमच्या अकाउंटवरती आलेले आहेत. आता ते हप्ते सरकार परत वापस घेणार का? ते पैसे सरकार परत वसुली करणार का? तर सरकार त्यातला एकही रुपया घेणार नाही. महाराष्ट्र शासन त्यातला एकही रुपया घेणार नाही. तुम्हाला इथून पुढे मात्र हप्ता एकही भेटणार नाही. हे तुम्हाला काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे. आता बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता लाभार्थी महिलांना मिळाला आहे. मात्र जुलैचा हप्ता हा ऑगस्ट महिन्यात देण्यात आलेला आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याला या ठिकाणी उशीर होत आहे. हे तुम्हाला काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे. आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा सप्टेंबर महिन्यात मिळणार का असा प्रश्न या ठिकाणी उद्भवत आहे. परंतु लाडक्या बहिणी तुम्हाला कसलीही काळजी करायची गरज नाही. ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला ऑगस्ट महिन्यातच मिळणार आहे. येत्या 31 तारखेपर्यंत तुम्हाला वेट करायचं. येत्या 30 तारखेपर्यंत तुम्हाला वेट करायचं आहे. येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये हे पैसे तुमच्या अकाउंटवर येणार आहे. तुम्हाला कसलीही काळजी करायची गरज नाही. आता बघू शकता, लाडकी बहीण योजना ऑगस्ट इन्स्टॉलमेंट कधी मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष या ठिकाणी लागलेले आहे. ऑगस्ट महिना संपायला अवघे काही दिवस बाकी आहेत. त्यामध्ये लाभार्थी महिला ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट या ठिकाणी बघत आहेत. कधी हप्ता त्यांच्या अकाउंटवरती पडणार असा प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणी करत आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, हे तुम्हाला पैसे हवे असतील तर लवकरात लवकर तुम्हाला 2 कामे करायचे आहेत. तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकशी लिंक करायचं आहे. जोपर्यंत तुमचं आधार कार्ड तुम्ही तुमच्या बँकशी लिंक नाही करणार तोपर्यंत या ठिकाणी एकही रुपया तुम्हाला भेटणार नाही. जेवढा तुम्ही उशीर करणार तेवढा तुम्हाला लेट हप्ता येणार. त्यामुळे तुम्हाला 2 कामे हे लवकरात लवकर जाऊन करायचे आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या तरी ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा 1500 रुपयेच भेटणार आहे. आता तुम्ही कमेंट करा की तुम्हाला कोणत्या महिन्याचे पैसे या ठिकाणी जून महिन्याचे पैसे आले आहेत का हे कमेंट करा. आणि ऑगस्ट महिन्याचे देखील आले आहेत का हे कमेंट करा. ऑगस्ट महिन्याचे तर बऱ्याच महिलांना या ठिकाणी पडलेलीच नाहीत, पडायला सुरुवातच झाली नाही. परंतु जून आणि जुलै महिन्याची हप्ते या ठिकाणी 13 हप्ते या ठिकाणी सर्व महिलांना पडलेले आहेत. आता ऑगस्ट महिन्याचा आपल्याला बघायचं आहे कधी पडणार आहेत. आता बघू शकता, या ठिकाणी अपडेट अशी आहे, ऑगस्ट महिन्यात अनेक सण आहेत. आता बघा, 27 ऑगस्ट रोजी गणपती आगमन होणार आहे. तर महिलांना लाडकी गौरिया 31 ऑगस्ट रोजी येणार आहेत. तर 25 ऑगस्टला हरतालिका व्रत आहे. त्यामुळे ज्या महिलांना ज्या महिन्यात 3 सण येत आहेत, महिलांना या सणासाठी पैशाची गरज भासणार आहे असं सरकारला देखील माहिती आहे आणि तुम्हाला देखील माहिती आहे. त्यामुळे लाडका भाऊ म्हणजे महिलांना मदत करणारे सरकार यावेळी या सणासुदीला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे टाकणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आता लाडक्या बहिणींनो, आपण सरकारचा जर पाठीमागचा जर डेटा आपण बघितला, पाठीमागचा जर डेटा आपण ॲनालिसिस केला तर महाराष्ट्र शासन या ठिकाणी 2 हप्ते एकत्रित तुमच्या अकाउंटमध्ये टाकत असतं. जर तुम्हाला जून महिन्याचा हप्ता देखील भेटलेला नसेल तो देखील 1500 रुपयांचा आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील भेटलेला नसेल तो देखील ऑगस्ट महिन्यामध्येच भेटणार आहे. म्हणजे या महिन्यामध्ये 3 सण आहे. 3 सणाचे 2 हप्ते एकत्रित्या 3000 रुपये तुमच्या अकाउंटवरती लवकरात लवकर येऊन जातील. कसलीही काळजी करायची गरज नाही. परंतु त्यापूर्वी तुम्ही आधार कार्ड हे तुमच्या बँकशी लिंक करायला हवं आणि तुमचा मोबाईल नंबर हा अपडेट करायला हवा. हे 2 जर तुम्ही कामे केले तर पैसे तुम्हाला लवकरात लवकर भेटून जातील. कसलीही काळजी करायची गरज नाही. खूप महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणींनो. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल अशी अपेक्षा करतो. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या. कारण लाडकी बहीण राहू द्या किंवा इतर कोणत्या योजना राहू द्या, महाराष्ट्र शासनाच्या आपल्या चॅनलवरती अपडेट दिली जाते. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. आता बघा, पुढील अपडेट अशी आहे, तुम्ही बघू शकता, ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचा सतत हा प्रश्न विचारत आहेत. आता बघू शकता, लाडकी बहीण योजना ऑगस्ट इन्स्टॉलमेंट कधी. महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी स्वतः ट्विट करत लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यापूर्वी माहिती देण्यात
त्यानंतर हप्ता दिला जातो. आता बघा तुम्ही पाहू शकता की पाठीमागचा जर डेटा आपण ॲनालिसिस केला तर आदित्य तटकरे मॅडम यांनी स्वतःच्या ट्विटर अकाउंट सोशल मीडियावरती ट्विट करतात की या ठिकाणी या महिन्याचा हप्ता महिलांच्या अकाउंटवरती या तारखेला टाकला जाणार आहे. मग लाडक्या बहिणींना तुम्हाला काळजी करायची गरज नाही. मॅडम लवकरात लवकर ते अपडेट केलेलं आहे. आता लवकरात लवकर पैसे तुम्हाला 31 तारखेपर्यंत तुमच्या 30-31 तारखेपर्यंत ऑगस्ट महिन्याच्या पैसे पडून जातील. 2 हप्ते एकत्रित्या पडू शकतात असा देखील प्रश्न महिलांचा आहे का? पडू शकतात का? तर 100% पडू शकतात. आपण पाठीमागचा जर डेटा बघितला तर 2 हप्ते एकत्रित्या या ठिकाणी शिंदे सरकार टाकत असतं. मग तुम्हाला कसलीही काळजी करायची गरज नाही. फक्त तुम्ही KYC कंप्लीट करा. KYC कंप्लीट केल्याच्या नंतर हे पैसे तुम्हाला भेटून जाणार. आता जुलै महिन्याचा हप्ता हा रक्षाबंधनच्या दिवशी लाडक्या बहिणींना देण्यात आला होता. त्यामुळे आता ऑगस्ट हप्ता कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आता परंतु तुम्हाला कसलीही काळजी करायची नाही. त्या 2 ते 3 दिवसांमध्ये हे पैसे तुम्हाला भेटून जाणार आहेत. खूप महत्त्वाची अपडेट होती त्यामुळे मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवला. खूप दिवसांपूर्वी हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होत आहे. काहीतरी टेक्निकल इश्यू असल्यामुळे मला व्हिडिओ बनवणं पॉसिबल झालं नाही. परंतु इथून पुढे तुम्हाला डेली लाडकी बहीण योजना किंवा इतर कोणती योजना राहू द्या डेली व्हिडिओ येत जातील. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब देखील करून घ्या. चला तर भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.